पहलगामच्या बैसरणमध्ये घुसून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं आणि या गोळीबारात 27 पर्यटकांनी आपला जीव गमावला। ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली। हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा न्यूज 18 लोकमतने आढावा घेतला। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिलाय। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आला असून अटारी वाघा बॉर्डर ही 1 मे पर्यंत बंद करण्यात आलेली आहे। तसंच सिंधू जल करारालाही स्थगिती देण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली। पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला त्यापैकीच डोंबिवलीतील 3 जण होते। डोंबिवलीमधील 3घांचा यामध्ये मृत्यू झाला। यामध्ये हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेलेंचा मृत्यू झाला। या तिन्ही मावस भावांना अखेरचा निरोप दिला जातोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या 3 मावस भावांचा काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। काश्मीरचं सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण जाणार आहोत, तो सगळा आनंद घेण्यासाठी आपण जाणार आहोत, पण दुर्दैवाने अशी काही घटना आपल्यासोबत घडेल हे खरं तर त्यांच्या ध्यानीमनीही नसावं। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले जे आहेत, जे तिघही खरं तर मावस भाऊ आहेत, त्या तिघांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आणि आता त्यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। दुःखद असा हा क्षण, घरच्यांना देखील वाटलं नसावं की असं काही घडेल, पण जे घडलं ते सत्य वास्तव असल्याचं आपण बघतोय आणि ज्यात आपण आपले 3 नागरिक गमावले। अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याबरोबर आहेत। स्नेहा, खरं तर आत्ता क्षणाला प्रश्नही नेमका काय विचारावा असा एक प्रश्न आहे, पण तरी आपण बघतोय की अखेरचा निरोप दिला जातो। स्नेहा, काही कारणास्तव स्नेहाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण हे 3 भाऊ ज्यांचा या पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालाय आणि अखेरचा डागाग्नी हा त्यांच्या घरातीलच त्यांच्या मुलीने जीव केल्याचं आपण बघतोय। आपल्या वडिलांना अखेरचा हा निरोप देत असताना अनेक आठवणी, भावनांचा कल्लोळ खरं तर या मुलीच्या मनात असावा, पण ज्यांना आपण गमावलं त्यांना अशा पद्धतीने अखेरचा निरोप देण्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबियांकडे अखेरचा कोणताही पर्याय नाही। पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आत्ता क्षणाला आपल्यासोबत आहेत। स्नेहा, खरं तर अत्यंत शोकाकुळ परिस्थितीमध्ये हे जे अंत्यविधी आहे ती पार पडत आहे। मोने यांचे अंत्यसंस्कार जे आहे ते त्यांच्या मुलीकडून करण्यात येत आहेत। आपण पाहिलंच होतं, जो हल्ला करण्यात आलेला होता दहशतवाद्यांकडून, भ्याड असा हल्ला होता, त्यामध्ये डोंबिवलीतील 3 डोंबिवलीकरांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे परिवार, मित्रपरिवार हे देखील या स्मशानभूमी या परिसरामध्ये आलेले आहेत। अखेरचा निरोप त्यांना दिला जातो आहे आणि प्रचंड शोकाकुळ परिस्थिती इथे आहे। उद्या देखील डोंबिवली बंदची हाक जी आहे ती डोंबिवलीकरांनी दिलेली आहे। तसं डोंबिवलीकरांचं हे देखील म्हणणं आहे की जशी ॲक्शन आलेली आहे तशी रिॲक्शन यायला हवी, हे देखील डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे आणि सरकारने यावरती ठोस पावले उचलावीत असं म्हणत जे आहे ते डोंबिवलीकर अखेरचा निरोप या 3ही डोंबिवलीकरांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद स्नेहा या माहितीबद्दल।
तिन्ही मावस भावांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि अर्थात आपल्या घरातला प्रमुख करता धरता व्यक्ती अशा पद्धतीने अकाली जाईल आणि तोही अशा एका भ्याड हल्ल्यात जाईल असं कोणाच्याही मनात नसावं. पण अखेर या सगळ्या घटनेनंतर आपण बघतोय ज्यांना आपण गमावलं त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. पेहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि या हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर आली आहेत. या हल्ल्यात 50हून अधिक गोळ्या झाडल्याची माहिती मिळते. पहलगाममधील हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आला आहे. 4 दहशतवादी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी सक्रिय होते आणि या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती अशी माहिती समोर आली आहे. पाषाणामुळे दहशतवाद्यांना बळ मिळालं आहे का हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीरचं हे काही दिवसांपूर्वी केलेलं भडकाऊ भाषण चर्चेत आलंय. काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे असं वक्तव्य मुनीरने केलं होतं आणि हिंदूंविरोधातही त्यानं विष ओकलं होतं. मुनीरच्या या भाषणामुळे दहशतवादी संघटनांना बळ मिळाल्याची चर्चा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी धमकी देण्यात आली होती आणि लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढणार असल्याची धमकी दिली होती. मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाममध्ये रुग्णवाहिकेच्या रांगा पाहायला मिळाल्यात आणि या रुग्णवाहिकेतून सामान्य पर्यटकांचे पार्थिव नेले जात होते. अंगावर काटा आणणारी आणि पिळवटून टाकणारी ही दृश्य होती. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही घोषणा केली. पोलिसांनी 2 संशयितांचे फोटो जारी केले. पहलगाम हल्ला प्रकरणी 250हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयातून धरपकड करत दहशतवादी पार्श्वभूमी असलेल्यांना ताब्यात घेतलं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी सुरक्षा दलांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येते. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ठिकठिकाणी मोहीम राबवली जाते. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार काश्मीरमध्ये 75 तर जम्मूमध्ये 50 दहशतवादी सक्रिय आहेत. गेल्या 2 वर्ष झालेल्या चकमकीमध्ये 144 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गेल्या वर्षी 70 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमी पर्यटकांनी गजबजलेल्या दल लेक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दल लेक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. चंद्रपूरमधील 7 पर्यटक पहलगामला अडकले आहेत आणि गोळ्यांचा आवाज ऐकून ते माघारी परतले असा थरारक अनुभव सध्या पहलगाममध्ये असलेल्या पर्यटकांनी व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलाय. पहलगाममधून कोणालाही बाहेर पडता येत नसल्यानं हे पर्यटक तिथेच अडकलेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीमधील 3घांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी या 3घांची नावं असून त्यांच्या मृत्यूचं वृत्त ऐकताच डोंबिवली शहरावर शोककळा पसरली. हे 3घेही मावस भावंड आहेत. पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला. पुण्यातील आसावरी जगदाळेंच्या वडिलांचा गोळीबारात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले कौस्तुभ गणबोटे यांचाही मृत्यू झाला. दरम्यान आसावरी जगदाळे थोडक्यात बचावल्यात. नांदेड इथले पती पत्नी साक्षी आणि कृष्णा लोलगे हे सध्या काश्मीरमध्ये आहेत. दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच त्यांनी पहलगामचा परिसर सोडल्यानं त्यांचा जीव थोडक्यात बचावलेला आहे आणि स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे आपण बचावलो असा थरारक अनुभव या जोडप्यानं सांगितला. पहलगाम इथल्या आतंकवादी हल्ल्याचा थरार अनुभवणाऱ्या ठाण्यातील मनाली ठाकूर आणि प्रणय ठाकूर दाम्पत्याशी व्हिडिओ कॉलद्वारे न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मानेला गोळी लागल्यानं थोडक्यात बचावलेल्या धनंजय जाधव यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरनं संवाद साधला. यावेळी विचारपूस करत मुख्यमंत्र्यांनी जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलं. पहलगाम इथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. श्रीनगर इथे अडकून पडलेल्या मुंबईच्या कुलकर्णी कुटुंबाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरनं संवाद साधला. कुलकर्णी कुटुंबाला परत आणण्याकरता पूर्ण सहकार्य करण्यात येईल असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील पर्यटक पहलगामपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होते. त्यांना सुरक्षित श्रीनगरमध्ये आणण्यात आलं. लवकरात लवकर आम्हाला पुण्याला घेऊन जा अशी मागणी हे पर्यटक करतात.
वर्धा जिल्ह्यातून काही पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते. दरम्यान वर्ध्यातील पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती वर्ध्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 36 लोकांचा ग्रुप घटनास्थळापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर होता. त्यांना सुखरूप आणण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पोचायला उशीर झाल्यानं अनर्थ टळला. वाशिममधील 51 पर्यटक काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हे पर्यटक काल दुपारी 2 ते 3 वाजता पहलगाममध्ये पोहोचणार होते. दरम्यान श्रीनगरमध्ये पोचायला त्यांना उशीर झाल्यानं मोठा अनर्थ टळला. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पत्नी हिमानीने सेल्यूट करत अश्रुनयनांनी पतीला अखेरचा निरोप दिला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंच्या पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबियांसह नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. IPLच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात उतरले. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. धर्म विचारून पर्यटकांना मारला, आता संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार असल्याचं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांची महाजनांनी भेट घेतली. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची भेट घेत गिरीश महाजनांनी त्यांच्याशी संवाद साधला. या पर्यटकांची महाजनांनी विचारपूस केली. हिंगोलीच्या पेडगाववाडीमध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण झालेली आहे. नागरिकांना पाण्यासाठी विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय. दरम्यान टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.